जय गजानन भक्त मंडळी. गजानन महाराज चरित्र ग्रंथावर चर्चा करत असताना यातून अनेकांना अनेक चांगले अनुभव आलेले आहेत. कदाचित तुम्हालाही एखादा चांगला अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. आणि मग आपण कुठल्याही भक्तीमध्ये, ईश्वरी भक्तीमध्ये लीन होत असताना किंवा त्या ठिकाणी आत्मसमर्पण करत असताना ईश्वरी तत्व बऱ्याचदा आपल्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असतं, भक्ताची कसोटी पाहत असतं असं म्हणतात. आणि मग भक्ताची कसोटी ही वेगवेगळ्या माध्यमातून, छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या प्रसंगातून पाहत असतो. गजानन महाराजांचं जे काही चरित्र ग्रंथ आहे तर ते केवळ चमत्कार नाही, तर त्याच्यामध्ये अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या छोट्या गोष्टीतून, मोठ्या गोष्टीतून आपल्याला कुठली तरी प्रेरणा घ्यायची असते आणि त्याच्यानुसार आपलं जीवन हे सफल करून घ्यायचं असतं. असा या प्रत्येक संत चरित्राचा, अवतारी चरित्राचा, हा ईश्वरी चरित्राचा एक सार असतो. आणि मग ईश्वर भक्ताची कसोटी कशी पाहतो, तर ईश्वरी तत्व हे वेगवेगळ्या माध्यमातून कसोटी पाहत असताना मग आपल्याला कुठल्या गोष्टीला कसं नेमकं सामोरं जायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. याबाबत एक छोटासा किस्सा आहे की 3 व्यक्ती शेजारी एकाच देवाची भक्ती करत होते किंवा भजत होते आणि ते भजत असताना शेजारी शेजारीच राहत होते. मात्र कसोटी पाहण्याच्या हिशोबाने रात्री एका गावातील व्यक्तीनं तिघांच्याही दरवाजासमोर, त्यांची जी काही घरं एकमेकांना लागून होती, तर तिघांच्याही दरवाजासमोर एक सारखा म्हणजे 3-4 फुटाचा एक खड्डा करून ठेवला की जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडल्याच्या नंतर त्यांच्या दृष्टीपथात तो खड्डा येईल आणि मग त्यांना खड्ड्यातून समोर जाता येणार नाही, कारण दरवाजाच्या बरोबर समोर त्यांनी तो खड्डा घेतला. आणि मग हे घेतलेला असताना पहिला शेजारी जेव्हा सकाळच्या वेळी झोपेतून उठला, त्याने नेहमीप्रमाणे आळस देत दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या दारामध्ये कोणीतरी खोडसाळपणाने खड्डा करून ठेवला. आणि मग खड्डा करून ठेवल्याच्या नंतर त्यानं मग त्याच्यातून त्रागा करायला सुरुवात केली की ज्यानं तो केला असेल, ते कृत्य केलं असेल, तर त्याला मनातल्या मनात शिव्या घालायला सुरुवात केली. आणि आता याचा खड्डा खोदणाऱ्याचा किंवा असा खोडसाळपणा करणाऱ्याची मी शोध घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवणार, असा तो मनोमनी विचार करू लागला. आणि मग तो विचार करत असतानाच दुसरा शेजारी उठला आणि त्याला सुद्धा तेच दृश्य दिसलं की माझ्या दारामध्ये कोणीतरी खड्डा केला. त्याच्याही मनात थोड्याफार फरकाने तोच विचार आला की जाऊ द्या. थोडा वेळ त्यानं मनाचा त्रागा केला, शिव्या घातल्या आणि नंतर त्याला वाटलं जाऊ द्या, जो कोणी असेल तर त्यानं त्याचं कृत्य करून गेला, आपल्याला त्याचं काय. परंतु तिसरा ज्यावेळेस उठला, तर तिसरा उठल्याच्या नंतर मग ज्यावेळेस त्याने तो खड्डा बघितला, तर त्याने कुठलंही कारण नसताना त्या ईश्वराचे मनोमन आभार मानले की जे देवा, तू जे केलंस ते चांगलं केलंस माझ्यासाठी. त्यालाही माहित नव्हतं की मी या खड्ड्यातून जाता येता मला त्याचा त्रास होणार किंवा एखाद दिवशी मी खड्ड्यामध्ये पडून माझा हातपाय मोडणार, पण तरीही त्याने ईश्वराचे आभार मानले. आणि नंतर मग त्या तिघांच्याही असं लक्षात आलं की उरलेले जे सुरुवातीचे दोघं होते, तर त्यांच्या असं लक्षात आलं की हा खड्डा फक्त आपल्या एकट्याच्याच घरामध्ये दारासमोर नाहीये, तर आपल्या शेजाऱ्याच्या दारासमोर पण आहे. मग हे ऐकून त्याला थोडं बरं वाटलं, दुसऱ्या शेजाऱ्याला सुद्धा बरं वाटलं. म्हणजे ही आपली एक मानसिकता बनलेली आहे अलीकडच्या काळामध्ये. याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही की जर शेजाऱ्याचं आपलं घर जळत असेल तर दुसऱ्याचं घर सुद्धा जळालं पाहिजे. आणि मग आपलं जर नुकसान होत असेल तर त्याचं सुद्धा नुकसान झालं पाहिजे. आणि मग या गोष्टीचा आपल्याला मनोमन कुठेतरी आनंद मिळत असतो आणि मग कुठेतरी आपल्या मनाला समाधान मिळत असतं किंवा आसुरी आनंद ज्याला आपण म्हणतो, तर तो आनंद मिळत असतो. ही अशी अनेकांची प्रवृत्ती बनलेली आहे. आणि मग या खड्डे तिघांनी पाहिलेली असताना मग पहिला व्यक्ती जो आहे, ज्याला सुरुवातीला जाग आली होती, ज्यानं जेव्हा मनाचा जास्त त्रागा केला, तर त्यानं काय केलं की त्या खड्ड्याला न बुजता किंवा त्याचा शोध न घेता मग तो जाता येता त्या खड्ड्यावरून उडी मारून पलीकडे जाऊ लागला. मग त्याला दुकानावर जायचं झालं तर तो खड्ड्यातून उडी मारत होता, मात्र त्यानं तो खड्डा बुजावा किंवा त्याच्यामध्ये माती लोटावी त्यानं कुठलीही तसदी घेतली नाही. दुसऱ्यांदा उठलेला जो शेजारी होता, तर त्याला वाटलं आपण खड्ड्यातून उडी मारून गेल्यापेक्षा आपण जर या खड्ड्यात चुकून पडलो तर आपल्या पायाला दुखापत होईल, इजा होईल, म्हणून तो थोडा त्या खड्ड्याला वळसा घालून म्हणजे वेढा घालून तो जाऊ लागला. म्हणजे थोडस
वाट वेगळी करून तो जाऊ लागला. मात्र जो काही तिसरा व्यक्ती ज्याने ईश्वराचे आभार मानले, तर तो त्या खड्ड्याला वळसा घालून बाहेर गेला कुठेतरी. एक छानसं बाहेर जाऊन त्यानं एक रोपटं आणलं आणि ते रोपटं आणल्याच्या नंतर त्या खड्ड्यामध्ये थोडीशी माती लोटली. माती लोटल्याच्या नंतर ते रोपटं त्या ठिकाणी रोपण केलं. त्याला पुन्हा माती लोटली आणि त्याला पाणी घातलं. आणि मात्र मग या दोघांचं असंच हे मार्गक्रम सुरू होतं की एक जण उडी मारून जायचा, दुसरा त्या खड्ड्याला वळसा घालून जायचा. मात्र ज्यानं ते त्याच्यामध्ये रोपटं लावलं होतं, तर काही दिवसांनी असं लक्षात आलं की या दोघांचा खड्डा तसाच होता, त्यांची जगण्याची पद्धत तशीच होती, त्यांचं संकट दुःख ती जशीच्या तशीच होती. मात्र ज्यानं या त्या झाडामध्ये खड्ड्यामध्ये रोपटं लावल्यामुळे काही दिवसांनी त्या रोपट्याला फळं आली, त्याची सावली सुद्धा झाली, त्याच्यावर चित्रविचित्र पक्षी किलबिल किलबिल करू लागले, ते फळं चाखू लागले आणि याला सुद्धा ती फळं चाखायला मिळू लागली. तर असंच हे ईश्वरी तत्वाचं असतं की आपल्याला कसं वागायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.